गाडी एवढे मागं पळवते का तर मी अक्षरशः मी कधीच म्हणजे घाबरलो नव्हतो. आज मी घाबरलेलो बघून. बरोबर. मी मिलिंद दादाला मगाशी घेतलाय तर तुम्ही दोन्ही साईडनं गाडी पळते तुमची आणि दोन्ही साईडनं गुलाला पण घेतात. तर दोन्ही साईडनं नाव का देत नाही तुम्ही, असं लोकांचा प्रश्न आहे बघा. आता तुम्ही नक्कीच लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्या. आतली बैला पळतात बघा, आता तुमचा सैराट पळतो आणि घोटकरांचा सर्जा पळतो. या बैलांमध्ये एक सरस असतं का, म्हणजे कोणाचा कोण सरस, तर त्याच्यासाठी लढत होत असतात. त्या विरोधात पळणार होती गाडी. एक दिवस होता तुमचा बॅनरवर सुद्धा जमली होती आणि मी त्या बाईटमध्ये पण तुम्हाला विचारलं की तुम्ही लोकांची फसवणूक केली, पण मला वाटतं ती फसवणूक नव्हती, पण तो एक मास्टर प्लॅन होता आणि तो कुठेतरी यश तुम्हाला मिळाला, सक्सेस झाला आणि आज मुंबईला A1 जोडी म्हणून तुमची जोडी ठरली. हे बघा, ते म्हणतात ना की आता एखादा बैल कमी पळाला, आमचा बैल कमी पळाला, तुमचा जास्त पळाला, असं कोणी दोन्ही गाडा मालक नाही बोलू शकत, कारण दोघं एक समान पळतात. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे घेसरचा जो सैराट, म्हणजे डोंबिवली एक्सप्रेस सैराट या नावाने बैल पळतोय आणि कुठेतरी आज मुंबईला ओव्हरटेकमध्ये खूप मोठं नाव झालं आहे सैराटचा. आणि मुंबई बिंजोरला A1 जोडी पळते, भुंगा आणि सैराट. तर आपण भुंगाचे मालक आहेत मिलिंद शेठ पाटील यांची आज मैदानामध्ये मुलाखत घेतली. सुनील शेठ पाटील यांच्याशी आपण तिथं बोललो नाही, कारण कुठेतरी उशीर पण झाला होता आणि बरेच यूट्यूब होतं, त्याच्यामुळं बऱ्याच मुलाखती झाल्या, तर त्यांना बोलायला काही संधी पण मिळाली नाही. आपण त्याच्या गोट्यावर मुलाखत घेतो. तर आपल्या समोर बसले आहेत सुनील दादा आणि काही त्यांचे मित्र आहेत आणि त्यांचे बाबा पण आहेत, दादा आहेत. तर विचारूया सुनील शेठ काय बोलणार. आज जी खूप चांगली अशी मैत्रीपूर्ण लढत झाली, सोनू शेठ भोपतराव यांचा सिकंदर आणि कान्हा शेठ पाटील यांचा मेहरबान. मला वाटतं मेहरबानची याच्या आधी पण तुमची गाडी झालेली आहे आणि आज पुन्हा झाली आणि एक चांगली अशी लढत आणि A1 जोडीचा A1 गुलाल झाला. काय बोला. काय नाही, गाडी आमची मैत्रीपूर्ण झाली. गाडी आम्हाला पण जोड नव्हती होत ना, कान्हा शेठला पण जोड नव्हती होत. तर दादाला मी फोन केला, दादा मला बोलले का कान्हा शेठची आपण मैत्रीपूर्ण गाडी केलो आणि कान्हा शेठ, मी आणि मिलिंद दादा आम्ही तिघे मिळून गाडी जमवली आणि गाडी लगेच केली मैत्रीपूर्ण आणि सोनू शेठ पण मैत्रीपूर्ण गाडी केलो आम्ही. बरोबर. आता मला वाटतं आज दोन्ही गाडा मालकांचं नाव नव्हतं मैदानामध्ये, तुम्ही सांगून गाडी खेळलं. कुठेतरी असा पण खेळ व्हायला पाहिजे, कारण बघा मैदानामध्ये आल्यानंतर नाव दिल्यानंतर जे काही म्हणजे 22,000वर 21,000 नाव पण फिरवलं जातं किंवा 22,000 21,000वर जे खेळणारे गाडा मालक आहेत तर ते पण कुठेतरी थांबतात नाव द्यायला. तर त्याच्यामुळे तुम्ही अशा गाड्या खेळायलाच पाहिजेत आणि ते झाली पण. जोडी पळाली A1 जोडी, काय बोलाल, कारण कुठेतरी बघा अपराजित जोडी आता या सीझनला तर राहिलेलीच आहे. काय बोलाल. जोडीबद्दल बोलू तेवढं कमी आणि मेन गोष्ट म्हणजे मेहरबान आणि सोनू शेठ भोपतराव यांचा आपला सिकंदर, हे आमची घरची बैल आहेत, काय वादत नाही विषय. आणि सोनू शेठबद्दल बोलू तेवढा कमी आणि कान्हादादाबद्दल बोलू एवढं कमी, का तर कान्हादादा आमच्या म्हणजे दर अड्ड्यात अशी मजाक असतं. आणि बैलांबद्दल बोलू तेवढं कमी का तर म्हणजे मला भीती वाटलेली का गाडी एवढी मागं होती. म्हणजे माझा सैराटवर भरपूर विश्वास आहे, माझ्यापासून मिलिंद दादाचा जास्त विश्वास आहे, का तर त्याला माहिती आहे गाडी सुतात घालणार म्हणजे घालणार. पण बैलांनी जिथे सुत तोडला मी तिथे समजलो का खरी ओव्हरटेक केला, का तर गाडी एवढे मागं पळवती का तर मी अक्षरशः मी कधीच म्हणजे घाबरलो नव्हतो. आज मी घाबरलेलो बघून. बरोबर. जरी तुम्ही नसेल घाबरला, मी माझ्या चॅनलवरती टाकलेली आहे व्हिडिओ स्वतः. आज सुद्धा लोकांना वाटला होता की भुंगा आणि सैराटचा 100% असा पराभव होईल, कारण गाडी त्या ती पण पळत होती. पण कुठेतरी म्हणतात ना, तुम्ही कायम बोलत आलेलं आहे की सूद बघून घुसणारा सैराट आहे आणि त्यांनी दाखवला तसं करून, आणि ती गाडी पण तोरीस तोर पळत होती. काय नाही, तुम्हाला सिकंदर पण आतून आली टॉपमध्ये पळतो आणि कान्हा शेठचा मेहरबानचं तर नावच आहे महाराष्ट्रामध्ये, का तर त्याची काही सांगायची गरज नाही. मेहरबान पण चांगलाच बैल, त्याच्यामुळे गाडी आमची मैत्रीपूर्ण झाली आणि बैलांनी धाग्याला तोंड लावलं. बरोबर. आता कुठल्या बैलामध्ये आता तुमच्या ज्या पण काही लढती होतात, मला वाटतं प्रत्येक बैलामध्ये सैराट पळलेला आहे, फक्त घोटचा सर्जा सोडून, कारण ते दोन्ही आतली बैल आहेत. आता तुम्हाला मी सांगतो, सोनू शेठच्या बैलामध्ये नाही पळाला, पण मेहरबानमध्ये आणि सैराटची गाडी पळाली आहे मागच्या वर्षी आणि यावर्षी पण लवकर ते पळू गाडी आहे. बरोबर आहे. आता विचार केला होता का आज A1 जोडी म्हणून एक टॅग मिळेल तुम्हाला महाराष्ट्रामध्ये. आता मुंबईमध्ये तर आहे, महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यामध्ये गेला A1 जोडीचा टॅग. दादा मी तुमच्या चॅनल मार्फत बोलतो का तर आम्ही बोलून पाहिजे ना, तुमची सारखी लोक आहेत, त्यांनी पूर्ण महाराष्ट्रावर आमची बैलं प्रसिद्ध केल्यात आणि पब्लिक फॅन फॉलोविंग बोलली पाहिजे A1 जोडी. आम्ही मालक बोलून काय फायदा नाही, मतलब नाही का A1 जोडी आमची. पण बोलतात लोक. आणि मी तर आता मिलिंद शेठला आता प्रश्न घेतला, मुंबईमध्ये जरी A1 जोडी असली तर मला वाटतं मुंबईच्या बाहेर पण कुठेतरी अशी स्पर्धा व्हायला पाहिजेत जे बैलगाड्या शर्यतींच्या, आणि बाहेर जाऊन पण या A1 जोडीने चांगलं असं नाव करावं आपल्या मुंबईचा, महाराष्ट्राचा, देशामध्ये कुठून स्पर्धा झाल्या तर 100% जाऊ. का तर पप्पू शेठ पण त्या दिवशी बाईटमध्ये बोलल्यात आणि मिलिंद दादाचा पण इच्छा आहे आणि माझी तर भरपूर इच्छा आहे का सैराट जर मी तर 3 फेऱ्यात पळवत नाही, पण 100% बैल 3 फेऱ्यात निघला तर भुंगामध्येच निघणार 100%. बरोबर. आणि मला वाटतं खूप मोठा संघर्ष पण केला आहे. आज मी सुरुवातीपासून तुमचा बैल दाखवतो
काकारवालच्या मैदानामध्ये मला मी कायम बोलत असतो, एक छोटीशी रील बनवली होती त्यावेळेला मला सुद्धा माहिती नव्हतं सैराट कोण आहे, पण खरी ओळख त्याची झाली मला वाटतं देसाईच्या सावलीच्या मैदानामध्ये. हो का, तर ती गाडी तेव्हा बैलांनी ओव्हरटेक खरा केला होता, 1.5 चकडा गाडी मागं पळत होती तेव्हा. म्हणजे मला बैलावर भरपूर विश्वास होता, माझा बैलावर एवढा सैराटवर एवढा विश्वास आहे का मी जो शब्द बोलतो त्याला तो कधीच पडून देत नाही. आता मी आज पण बोललो बाबा आज आपल्याला गुलाल पाहिजे, गाडी ही पण चांगली पळणार आहे, त्याच्यामुळे तुला धाग्यात पण का नाही पण मला गुलाल दे, तर त्यांनी माझा ऐकला. आज मी बघतो ना बऱ्याचशाच मुलाखती असतात तुमचं बोलणं रोखतं काय, पण मला वाटतं मन खूप प्रेमळ आहे तुमचं. कारण का तर कधी डोक्यामध्ये हवा न जाताना तुम्ही प्रत्येकाला पैरा पण देतात, प्रत्येकासोबत गाड्या सुद्धा खेळतात आणि मैदानामध्ये बघा आता इतकी मोठी A1 जोडी पळतोय तर कुठले समजा काही गाडा मालक असतील तर ते खूप मोठा जल्लोष केला असतं त्याही, पण तुम्ही कधीही जल्लोष नाही करत. माझं जल्लोष म्हणजे कधीच नसतं. आता माझ्या काकाचा पोरगा फक्त गणपती बाप्पा बोललेला, मी लगेच आवाज दिला, आवाज बंद कर. का तर बघा सर्व कानाशेट झाले, हे आपले घरची माणसं आहेत, आपण त्यांना काही म्हणजे त्यांची बैल आपली बैल एकसारखी आहेत, त्याच्यामुळे आम्ही कधीच जल्लोष करत नाही. आम्ही कोणाची पण गाडी झाली कधी जल्लोष नसतं आमचा. का तर बघा आपण म्हणजे आपला स्वतःचा नंदी आहे तसा त्यांचा पण तो नंदी आपलाच मानतो आम्ही, त्याच्यामुळे कधी जल्लोष करत नाही. म्हणजे मनामध्ये भावना प्रत्येक नंदी सारखी एकच सारखी असते, एक सर्वांसाठी. आपण खेळतोय छंद मातीतला खेळ आहे, त्याच्यामुळं महादेवाचा नंदी बोलतो का ना मग सर्वांना सेम जीव लावायचा, सर्वांना आम्ही सर्व सामान्य म्हणजे मी जसं सैराटला समजतो तसा त्या मेहरबानला याला सिकंदरला पण समजतो. म्हणजे आता याच्या परत कुठल्या गाड्या झाल्या ती पण बैल तुमच्यासाठी एक समान सर्व एक सामानच आहे माझा. बघा तुम्हाला मी सांगतो मेहरबान पण माझा फेवरेट बैल आहे, का तर आहे एवढंच आपण कामगिरी चांगली टाईट आहे त्याची. बरोबर आहे. का तर पलाच्या तोडा होता आणि काना शेटचा दीपक शेटचा पुन्हा महाराष्ट्रावर नाव केलेलं आहे, त्याच्यामुळं आहे एवढंच आपण काम फिट आहे. बरोबर. आता अजून एक माझ्याकडून मी प्रश्न घेईन, जरी तुम्हाला चुरशीचा वाटला तरी बघा तुम्हाला उत्तर काय येईल तुमचा. जी आतली बैला पळतात बघा, आता तुमचा सैराट पळतो आणि घोटकरांचा सर्जा पळतो, या बैलांमध्ये एक सरस असतं का, म्हणजे कोणाचा कोण सरस, तर त्याच्यासाठी लढत होत असतात का या? असं काहीच नाही बघा, आम्ही कोणाला हरवासाठी काय खेळ करत नाही, का तर पब्लिकची मनोरंजन झाला पाहिजे. का तर पब्लिक बघा आता पब्लिक कमी होती पण सैराटची म्हणजे आपण मोठेपणा नाही सांगत, जी सैराटची ना मुंगाची गाडी आणि मेहरबानची सिकंदरची गाडी जमली तेव्हा पब्लिकचा जरा वाढ झाला, त्याच्यामुळे आम्ही लोकांच्या मनोरंजनासाठी गाड्या घेतो. का मेहरबानला अडवला म्हणून का आम्ही महाराष्ट्रात 1 नंबर झालो आणि सिकंदरला हरवलं ना आम्ही महाराष्ट्रात 1 नंबर झालो, असं काहीच नाही. आमची घरची बैल आहे. बरोबर, चांगला उत्तर दिला आणि कुठेतरी मला पण आवडला. कारण जे बघणारे लोक असतात ना त्यांना असं वाटतंय की कोण म्हणजे भारी कोणापेक्षा, असं त्याच्यासाठी या गाड्या होत असतात. तर असं काहीच नाही मित्रांनो, आपण समोर उत्तर ऐकू शकता गाडा मालकांचा. आता आज जी गाडी पळाली कुणालनी, कायम कुणाल बसतो आणि आज पण बसला. काय नाही, कुणालवर माझा भरपूर विश्वास आहे आणि कुणाल मला बोलला का दादा तुला टेन्शन घेऊ नको, गुलाल देतो मी. आणि कुणाल पण जिद्दी आहे आणि माझा मेन म्हणजे पंकज ड्रायव्हर पण जिद्दी आहे. काय तर पंकजला पण 100% आम्ही बसवू म्हणजे प्रयत्न चालू आहे, बसू पंकजला पण बसू. आता का तर पंकज पण म्हणजे सैराट जिथपासून पळवतो तिथपासून पंकज पण हाकलतो. बरोबर. आता मी अजून एक प्रश्न घेईन. मिलिंद शेठ पाटील, तुम्हाला मोहच्या मैदानामध्ये घेतला होता, विरोधात पळणार होती ही गाडी, एक दिवस होता तुमचा बॅनरवर सुद्धा जमली होती आणि मी त्या बाईटमध्ये पण तुम्हाला विचारलं की तुम्ही लोकांची फसवणूक केली, पण मला वाटतं ती फसवणूक नव्हती, पण तो एक मास्टर प्लॅन होता आणि तो कुठेतरी यश तुम्हाला मिळाला, सक्सेस झाला आणि आज मुंबईला A1 जोडी म्हणून तुमची जोडी ठरली. आणि त्या दिवशी जर ती मला वाटतं विरोधात पळाली असती तर सर तुम्ही येणाऱ्या कालामध्ये पहिऱ्यामध्ये पण असतं, पण ते दोघं एकमेकाला हरवलं असतं. आता दोघं एकमेकाला हरवलं. काय नाही, जरी पण गाडी तेव्हा झाली असती तरी आपण बघा मिलिंद दादाचा पण स्वभाव मला माहिती आहे कसा आहे, त्याला कोणी त्रास दिला नाही तर तो पण काही त्रास कोणाला देत नाही. तो त्याच्याशी प्रेमान बोलाल तर तो तुमच्याशी प्रेमान बोलणार आणि तुम्ही त्याला जर वरचर बोलाल तर मग त्याच्याकडे पण उत्तरं भरपूर असतात. म्हणून का तर आमची गाडी जरी झाली असती तरी आम्ही 100% पहिऱ्यामध्ये पळवलो, असं काहीच नाही. दादाचं पण मन मला कसं आहे आणि पप्पू शेठ त्यांचे मोठे भाऊ सुरेंद्र शेठ यांचं पण मन भरपूर चांगलं आहे. का तर ती मी 2 माणसं ओळखली एवढं म्हणजे आपला बैल म्हणजे दादा फोन बिन करतात आणि मेन म्हणजे इलेक्शनमध्ये दादा जेव्हा बिजी होते तेव्हा म्हणजे आमच्यावर विश्वास ठेवून बैल पाठवत होते, त्याच्यामुळे दादाचा खूप म्हणजे आभारी आहे आम्ही. आणि या A1 जोडीचं ना अजून एक प्लस पॉईंट आहे की पाऊल शेम पडतात. ड्रायव्हरला बघा ना याला मारायला लागत ना त्याला मारायला, दोघं एक सोबत पळतात, एक साथीत पळतात. आणि बघा ते म्हणतात ना की आता एखादा बैल कमी पळाला, आमचा बैल कमी पळाला, तुमचा जास्त पळाला, असं कोणी दोन्ही गाडा मालक नाही बोलू शकत, कारण दोघं एक समान पळतात. असं आहे बघा, आमचं दादा प्रत्येक बाईटमध्ये बोलतो मेन मालकांचं मन साफ पाहिजे. आमचं दोघांचं मन भरपूर साफ आहे. जरी पण मुंगा एक्स्ट्रा पळाला तरी मी कधीच बोलत नाही, जरी सैराट पळाला तरी दादा कधीच बोलत नाही का बाबा सैराट कमी पळाला, असा विषयच नाही होत. का तर बघा बैल एखादा दिवस कमी बोलतो
आणि भुंगा एवढा स्पीडचा बैल हल्ली मुंबईमध्ये कोणीच नाही, म्हणजे त्याची वावा करतो असं काय नाही, पण स्पीड आहे तर आहे त्याला. बरोबर, म्हणजे जे आहे ते मान्य करायला पाहिजे. एक बैल पळून गाडी होत नाही, दोन्ही बैल सेम पळायला लागतात. का तर सैराट म्हणजे ओव्हरटेक करतो, पण भुंगाची एवढी साथ असते त्याला तर सैराटला कुठंच कमी पडत नाही तो. बरोबर. आता त्यांचं तर खूप मोठं नाव आहे, सुरुवातीचा त्यांच्या बाबांनी खूप मोठा काल गाजवला मिलिंद शेट्टींनी, पण कुठेतरी ही A1 जोडी पळते ना, हे दोघं एकमेकाच्या सोबत पळूनच नावारूपाला आले असं मला वाटतं पर्सनली. तुम्हाला काय वाटतं याच्यात? 100%. का तर ही गाडी म्हणजे एक जोतात आली तिथपासून जो गुलाल आहे तो चांगलाच आहे, आणि गाडी एवढी चांगली पळतं का सैराट आणि भुंगाची गाडी जाम स्पीड लागतं गाडी. सर्व पब्लिक पण बोलतं आणि मी पण सांगतो का भरपूर स्पीड लागतं. बरोबर. अजून एक आता माझ्याकडून नाही तरी लोकांकडून प्रश्न असेल, मी मिलिंद दादाला मगाशी घेतलाय, तर तुम्ही दोन्ही साईडनं गाडी पळते तुमची आणि दोन्ही साईडनं गुलाला पण घेतात, तर दोन्ही साईडनं नाव का देत नाही तुम्ही, असं लोकांचा प्रश्न आहे. बघा आता तुम्ही नक्कीच लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्या. हे बघा, आता मुंबईमध्ये सध्या डावीनं कोण नाव देत नाही. बरोबर आहे. आमचा खेळ असा आहे का आम्ही डावीनं नाव देतो. सुरुवातीला ज्यांना उजवीने खेळायचं आहे त्यांनी बिंदास फिरू शकता. बरोबर. असं काहीच नाही. फक्त दादा आता बाईटमध्ये बोलले का 21,000 वाले चान्स घेतात, त्याच्यामुळे दादाचा थोडा मूड ऑफ होतोय. म्हणजे आपण हा खेळ काही पैशासाठी नाही केला. बरोबर. का त्याला तुम्हाला पण माहिती आहे काय आहे खेळामध्ये, फक्त एक नावासाठी आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व खेळ खेळतो, पैशासाठी नाही. फक्त 21,000 वाले चान्स घेतात म्हणून आम्ही नाव दोन्ही साईडनं 100% येणाऱ्या दिवसात दोन्ही साईडनं नाव देणार. दोन्ही साईडनं नाव. आणि कुठेतरी मला वाटतं भुंगामध्ये पालो किंवा कुठल्याही बैलामध्ये पालो, तुमच्या बैलामध्ये जी धमक आहे ना, सुरुवातीला त्यांनी खूप मोठा आजार पण काढला. तुम्ही ज्यावेळेला बाईट द्यायच्या सुरुवातीला आम्हाला की 2-2, 3-3 महिना आम्ही घरी बसून डॉक्टरचा सल्ला घ्यायचो, त्याला अस्थमाचा पण प्रॉब्लेम होता, तो सर्व कव्हर करून. आणि तुम्ही सुरुवातीला असं पण बोलायचं की आम्ही 3 फेऱ्यामध्ये नाही पालू, पण बघा तो बरा झाला. त्यानंतर तुम्ही एक श्रीनाथ केसरीला पण एक गाडी पळवली, तिथं पण गटपास चौशा बाईक पण मिळवली. श्रीनाथ केसरी म्हणजे गाडी सेमी पण पास झाली असती. मला बैलावर जाम कॉन्फिडन्स होता, का तर माझ्यापासून पोरांचा आमच्या कॉन्फिडन्स होता. अंधार झाला आणि बैल कदा आपला लाईटवर पळत नाही, त्याच्यामुळे लाईटीमुळे थोडासा हलका बैल कमी पडला, म्हणून गाडी 2 नंबरला उतरली. आता मुंबईला येणाऱ्या कालामध्ये खूप सारी मोठी मोठी मैदान, आता तुम्ही बघितलं असेल आपल्या इतरचे जगनशेठ पाटील सरपंच, त्यांच्याच मैदानाची घोषणा झालेली आहे. आणि कुठेतरी तिथं मला वाटतं राहुल भोईरने यांनी घोषणा केली की 2 4 व्हीलर काय अशी चर्चा चालू आहे. तशी मागच्या वर्षी तर ते बिंजोरला एक 4 व्हीलर दिली होती आणि ती कुठेतरी शिलगावचे राणावाले यांना मिळाली होती. तर काय नियोजन असेल, कारण कुठेतरी आता अपेक्षा असते लोकांची A1 जोडीने त्या 4 व्हीलर मिळवावा. आता बघा काय बोलून फायदा नाही, आपल्याला म्हणजे प्रयत्न प्रयत्न करू 100%. दोन्ही मालक दोन्ही बैल, का तर दोन्ही मालक जिद्दी आहेत आणि दोन्ही बैल पण जिद्दी आहेत. बरोबर. का तर जेवढा म्हणजे मालकांची जिद्दी पण आहे तेवढी बैलांची जिद्दी आहे, जे 2 पटीने जिद्दी पण आहे. का तर सैराट पण जाम जिद्दी बैल आहे. का तर तुम्हाला म्हणजे मी बोलतो ओव्हरटेक किंग, पण आज खरा मला दाखवला का जिद्दीपणा काय असतं ती. अजून माझ्या मनातला मी प्रश्न घेईन, सैराट नसता आला तर सुनील शेठ पाटील कोण आहेत यांची कुठे ओळख झाली असती, आणि ते घेसर गावाचं नाव हा इतक्या उंचाला गेलाय, हा कसा गेला असता, काय वाटतं तुम्हाला? आमच्या गावात आता आमचे काका आहेत, आमच्या गावात म्हणजे भरपूर जणांना छंद नव्हता, आपण या सैराटनी भरपूर जणांना छंद लावला. भरपूर गावातले लोक येतात आणि भरपूर फोन येतात, आणि घेसर गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर नेले. आणि सुनील पाटील कोण होतं तो कोणाला माहीत पण नव्हता. माझं नाव त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर केले, त्याच्यामुळे मी त्याचे म्हणजे कधीच विसरू शकत नाही उपकार. त्यांनी माझ्यासाठी भरपूर केले आणि त्याला पण माहीत आहे मी त्याच्यासाठी काय करतो ना काय नाही. आणि जेव्हा बैल बिमार होता 6 महिने कंटिन्यू, 6 महिने आमचे नितेश झाले, निखिल झाले, आमची पोर राज झाली, एवढी मेहनत केली. तर 6 महिने आम्ही संयम केला. मला सैराटवर भरपूर विश्वास होता. मी पोरांना बोललो आपली मेहनत करू, मेहनतीचा फळ 100% आपल्याला देणार सैराट. का तर मला जेव्हा घेतला तेव्हाच गॅरंटी होती, मला विश्वास. बरोबर. आता मुलांच्या विषयी अजून शेवटचा प्रश्न घेईन मी. कुठेतरी आज तुमच्या एक मुलाला दुखापत पण झालेली आहे, कोण निखिल कोणी नाव आहे त्याचा. तर बघा म्हणजे कुठल्याही न करताना म्हणजे भेदभाव न करताना आज सैराटसोबत कायम उभे राहतात. राज झाला, निखिल झाला, आणि तुमची सर्व टीम आणि पूर्ण गाव. बघा इथं कुठं गाडी पळणार होती खिरकालीच्याच पाठीला, तो मातूरसोबत पळालेला, पूर्ण गाव आलेला. तुम्ही त्यावेळेला बाईटमध्ये बोललेले काय बोला, म्हणजे गावचा सपोर्ट आहे तुम्हाला? गावातला पण भरपूर सपोर्ट आहे. आणि निखिलबद्दल बोलू तेवढा कमी आहे, का तर निखिल म्हणजे माझा जीव कमी आहे बैलावर, तेवढा निखिलचा जास्त आहे. का तर निखिल किती पण बैल निखिलला मारतं, पण निखिल बैल सोडत नाही आणि त्याची भरपूर मेहनत असते. तो थोडा कसा तो टापड आहे, त्याच्यामुळे पोराचं जमत नाही, पण तो बैलावर तेवढाच प्रेम आहे त्याचा. बरोबर आहे. आता आम्ही शेवटचा प्रश्न अजून एक घेईन. आम्ही कायम तुम्हाला विचारत राहायचो की गरिबांना कधी देणार बैल, गरिबांना कधी देणार. तर मला वाटतं तुम्ही स्पष्टपणे बोलावं का आमची जोडी पळते, कोणी बैल मागावं नाही. कारण कुठेतरी एखाद्या वेळेला ना या जोडीने जर 2-4 वर्ष पळाला तर एक मोठा इतिहास सुद्धा होऊन जाईल या जोडीचा.
इतिहास तर होईल, पण नातेसंबंध पण जपायला लागतात. का तर दादा पण मला आमची कालच कॉन्टॅक्ट फोनवर झाला का मला एक गाडी केल्यावर आपल्याला मला बैल द्यायला लागेल. मी दादाबरोबर बोललो काय मला प्रॉब्लेम नाही, बिंदास द्या. आणि बघा जशी आपली बैल एक नंबरमध्ये तसे समोरच्याची पण इच्छा असते का आपले पण बैलाचं नाव व्हावं, त्याच्यासाठी मी दादाला कधी नाकार नाही देत. दादाने देऊ शकतो मी. बरोबर. चला आता आजचा गुलाल कोणाला समर्पित असेल? आजचा गुलाल मेन म्हणजे आमचे पंढरीशेठ फडके आणि आमचे पडल्याचे विष्णू बाबा यांना दोघांना समर्पित. का तर मी बाई 26 जानेवारीला पळवला नाही, नाहीतर आपला गुलाल म्हणजे जर झाला असता तर मी बाबाला दिला असता. आणि पंढरीशेठ फडके म्हणजे त्यांच्याबद्दल बोल एवढं कमी आहे. का तर जेव्हा शर्यती क्षेत्र बंद होता तेव्हा एवढी स्वतःच्या खर्चाने त्यांनी एवढी मेहनत केली. म्हणजे सर्वजण आहेत, पण फडके शेठचा कोणी नाद नाही करू शकत. का तर बैल घेण्यापासून तर शर्ती म्हणजे चालू करण्यापर्यंत एवढी मेहनत केली का त्यांच्या एवढं, आणि त्यांचं कोण उपकार विसरू पण शकत नाही पूर्ण महाराष्ट्र. बरोबर. चला तुम्हाला A1 जोडीच्या A1 गुलालसाठी अभिनंदन देईन आणि पुढची वाटचाल पण अशीच चालू ठेवा. तुम्ही गुलालात राहावं काय माझ्याकडून शुभेच्छा असते तुम्हाला. धन्यवाद. माझ्याकडून तुमच्या चॅनलला शुभेच्छा.